मी कालच कोचाईच्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्या आणि कालच्या ह्याच्यामध्ये आदिवासी महिलांवर पुरुष पोलिसांनी म्हणजे मारले, त्यांना काही कपडे फाडलेत. अशा पद्धतीने अमानुष मारहाण होताना दिसल्यानंतर आम्ही कोचाईमध्ये आलो. ह्या महिलांच्या याच्यात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या पद्धतीने असंतोष निर्माण झालेला आहे. तलासरीमध्ये कोचाईमध्ये जो प्रकार चालू आहे हा दडपशाहीचा भाग आहे आणि दलालांनी चालू केलेला हा सावळा गोंधळ आहे. याच्यामध्ये प्रकल्पामध्ये जर बघितलं तर प्रांत ऑफिसचे अधिकारी, त्याच्यानंतर तो पीर म्हणून कोण आहे, अशा पद्धतीने दलाल बसलेत आणि ह्यांनी हे अशा पद्धतीने हे षडयंत्र रचून शेतकऱ्याला ज्याचं हे आहे, हे शेतकऱ्याला जे पैसे मिळायला पाहिजे ते शेतकऱ्याला त्याच्या पद्धतीने पैसे मिळत नाहीयेत. शेतकऱ्याला जो अर्धा भाग जायला पाहिजे किंवा जो वर्षानुवर्ष हे करतो, वर्षानुवर्षी शेती करतो, त्यालाही 1 रुपया दिला जात नाही आणि हा उद्रेक चालू झालाय. ज्याची 3री 4थी 5वी पिढी इथे काम करते त्यांना त्यांच्या शेतीतले असेल, त्यांना नारळ, त्यांचं शिंदीचं झाड असेल, त्यांचं त्याच्यानंतर आंब्याचं झाड असेल, त्यांच्या मोहाचं झाड असेल, ही सगळी झाडं उद्ध्वस्त करून अशा पद्धतीने एक बाई तर तिथे झोडत होती, ते भात न्यायचं होतं, ते भात सुद्धा तिला घरी नेता नाही आलं. अशा पद्धतीने प्रचंड घाबरलेली होती आणि जवळजवळ 1 हेक्टरला 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो आणि मिळतात तर किती 70 ते 80 हजार रुपये मिळतात. 30 हजारासाठी तिचे 60 हजार रुपये पाण्यात गेले. अशा पद्धतीने हे होत असतं. बऱ्याचशा लोकांचे मोबाईल फोडून टाकले, बऱ्याचशा बायांना मारलं, बऱ्याचशा पुरुषांना मारलं आणि जे विरोध करत होते त्यांना सगळ्यांना अशा पद्धतीने दाबण्याचं अमानुष काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. असं जे सरकार आहे, सबके साथ सबका विकास, हे का तुमचं सबका साथ सबका विकास? आदिवासी लोकांवर अन्याय होतो तर या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके यांची सर्वस्वी जबाबदारी आहे का इथल्या असलेल्या हा आदिवासी जिल्हा आहे, याची जबाबदारी पालक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आहे. त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळालेले नाही ना, त्यांच्या याच्यावर अशा पद्धतीने बुलडोजर चालवत असतील तर हे यूपी बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. इथल्या असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातत्याने उभी राहिलेला आहे, पुढेही राहणार आहे. आमचे नेते माननीय राहुलजी गांधी असतील, नानाभाऊ पटोले असतील, हे सातत्याने सांगत असतात डरो मत. यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष बळवंतजी गावित साहेब असतील, त्याच्यानंतर इथले आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी असतील, त्याच्यानंतर इथले कार्याध्यक्ष तालुक्याचे कुरकुड असतील, हे सगळे आम्ही सातत्याने या लोकांच्या संपर्कात आहेत आणि एकही आदिवासी बांधवावर अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही. त्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहू. आगामी काळामध्ये आम्ही बघतोय का ह्या 2 दिवसामध्ये जर ह्यांचे प्रश्न जर सोडवले नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे राहणार आणि इथल्या असलेल्या प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या मागे, प्रत्येक भगिनीच्या मागे आम्ही उभे राहणार. बहिणींना 1500 रुपये दिलं म्हणजे नाही, बहिणीच्या हिताचं संरक्षण करायचं आहे. बहिणीवर अशा पद्धतीने लाठीकाठी चालवत असतील तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि अशा पद्धतीने लोकांना नाडवण्याचं काम हे सरकारमध्ये चालू आहे. इथले केंद्राचं सरकार तेच करते, राज्याचं सरकार तेच करते. अशा पद्धतीने त्यांना भूमिहीन करण्याचं काम चाललं. हा विकास आमच्यासाठी नाही आहे, हा धनाढ्यांसाठी विकास आहे आणि तरीही आम्ही प्रकल्पाला विरोध नाही. आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी आहेत, त्याचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे, त्यासाठी विरोध आहे. आम्ही प्रकल्पाला मदत करतोय, परंतु आम्ही आमच्या जागा दिल्या असताना आमच्या हक्काचे पैसे दलालांच्या घशात जात असतील तर आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा पद्धतीने हे सांगण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहे.